अमोल बोल परिवारात आपलं स्वागत आहे। आजची गोष्ट सुरू होते एका घनदाट जंगलातून। उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारची वेळ होती। सूर्याचं रखरखतं ऊन जमिनीवर पडत होतं। जंगलामध्ये एक गर्भवती हरिणी पाण्याच्या शोधामध्ये इकडून तिकडे भटकत होती। त्या हरिणीला खूप तहान लागली होती, पण पाणी कुठंच मिळत नव्हतं। खूप वेळ जंगलामध्ये इकडून तिकडे भटकल्यानंतर तिचा घसा कोरडा पडला। ती हरिणी थकून एका झाडाखाली बसली। थोड्या वेळानं तिला वारा ज्या बाजूने येत होता तिकडून पाण्याच्या प्रवाहाचा आवाज आला। तिच्या मनामध्ये पाणी मिळण्याची थोडी आशा निर्माण झाली। त्यानंतर तिनं आवाज ज्या दिशेनं येत होता त्या दिशेनं धावायला सुरुवात केली। ती जसजशी धावत होती तसतसा पाण्याच्या प्रवाहाचा आवाज वाढतच गेला। काही अंतर अजून पुढे गेल्यानंतर तिला वाहणारी एक मोठी नदी दिसली। जेव्हा तिनं ती नदी बघितली तेव्हा ती मनातून खूप सुखावली आणि आनंदानं उड्या मारत नदीच्या जवळ गेली। पाणी प्यायला तिनं नुसतीच मान झुकवली होती तेवढ्यात तिला तिच्या डाव्या बाजूला झाडीमध्ये कसली तरी हालचाल जाणवली। चाणाक्षपणे तिनं डावीकडे बघितलं तर एक शिकारी हातामध्ये धनुष्य पकडून तिच्यावर नेम धरून उभा होता। त्याला बघून तिच्या काळजात धडकीच भरली। आता स्वतःचा आणि होणाऱ्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी विरुद्ध दिशेला पळायचा विचार करून तिनं तिच्या उजव्या बाजूला बघितलं तर तिला झाडीमध्ये तिच्यावरच दबा धरून बसलेला एकटक तिच्याकडेच पाहणारा सिंह दिसला। त्याला बघताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली। आता ती हरिणी तिला लागलेली तहान, समोर दिसणारं पाणी सगळं काही विसरून गेली। जीवाच्या आकांतानं जंगलाकडे पळून जाण्यासाठी ती पाठीमागे वळली आणि समोर बघते तर काय, त्या जंगलामध्ये प्रचंड मोठा वणवा पेटलेला आणि तो तिच्याच दिशेनं पुढे पुढे सरकत होता। तिला आता स्वतःपेक्षा तिच्या होणाऱ्या पिल्लाची काळजी वाटू लागली। ते पिल्लू जगामध्ये येण्याच्या आधीच त्याला निरोप द्यावा लागणार या कल्पनेनंच तिचं मन कावरबावरं झालं। आता त्या हरिणीनं पूर्ण जीव ओतून ती नदी पार करून जायचं ठरवलं आणि ती नदीच्या दिशेनं धावली। 2-4 पावलं नदीमध्ये गेल्यावर समोरच तिला मगर दिसली। जीव वाचवण्यासाठी जी शेवटची आशा होती ती पण आता संपली, कारण तिच्या चारही बाजूंनी संकट होती। तिच्या डाव्या बाजूला शिकारी तिच्यावरच नेम धरून बसला होता। तिच्या उजव्या बाजूला सिंह तिचीच शिकार करण्याच्या तयारीत होता। पाठीमागे जंगलात वणवा पेटलेला आणि समोर नदीमध्ये मगर तिचीच वाट बघत होती। सर्व बाजूंनी संकटांनी वेढलेल्या त्या हरिणीनं सर्वात पहिले त्या नदीचं पाणी प्यायला सुरुवात केली। पाणी पिता पिता तिच्या मनात एक विचार आला, आता पीत असलेलं पाणी हे आयुष्यातलं शेवटचं पाणी आहे की जीवदान देणारं अमृत आहे कुणास ठाऊक। तिनं मनामध्ये निश्चय केला की मला जर मरायचंच आहे तर मी लढून मरेन आणि लढताना सुद्धा या सर्व संकटांपैकी सर्वात जे आव्हानात्मक संकट आहे त्याच्याशी लढेन, असा विचार करून त्या हरिणीनं सिंहाच्या दिशेनं धावायला सुरुवात केली। हरिणीला धावताना बघून शिकाऱ्यानं लगेच तिच्या दिशेनं बाण सोडला, पण तो बाण हरिणीला न लागता विरुद्ध बाजूला उभ्या असलेल्या सिंहाला लागला। मग त्या जंगलच्या राजाचा स्वाभिमान जागा झाला आणि त्याने समोरून येत असलेली शिकार सोडून शिकाऱ्याच्या दिशेनं धावायला सुरुवात केली। सिंह आपल्याच दिशेनं येत असल्याचं बघून भीतीनं शिकाऱ्याच्या अंगाचा थरकाप उडाला आणि त्यानं उलट्या पावली पळायला सुरुवात केली। वातावरणात अचानक काळे ढग दाटून आले होते आणि वळिवाच्या पावसाला सुरुवात झाली। त्या जोरदार पावसानं जंगलामध्ये लागलेला वणवा विझून गेला। त्या हरिणीनं क्षणाचाही विलंब न लावता जंगलामध्ये धूम ठोकली। ती न थांबता नुसतीच धावत होती। काही वेळानं तिला तिच्या हरणांचा कळप दिसला। ती कळपात सामील झाली आणि तिच्या बाबतीत घडलेला प्रसंग तिनं सांगायला सुरुवात केली। तो प्रसंग ऐकण्यासाठी कळपातील सर्व हरणं एकत्र गोळा झाली। तिच्यावर अचानकपणे सर्व बाजूंनी आलेली संकटं आणि तिनं त्यातून निवडलेला मार्ग हे सर्व ऐकून सगळी हरणं धास्तावली। त्या कळपातील प्रमुख हरणानं त्या हरिणीला विचारलं की या संकटांमधून तू वाचणार नाही हे नक्की होतं, तरीही स्वतःहून तू सिंहाकडे का पळत गेलीस? हा प्रश्न ऐकून त्या हरिणीने उत्तर दिलं,
या सर्व संकटांमध्ये सर्वात कठीण संकट होतं ते सिंहाच्या तावडीतून वाचणं. घाबरून पळ काढून मरण्यापेक्षा स्वाभिमानानं संकटाशी लढून मरावं, जेणेकरून संपूर्ण हरिण जातीच्या समोर सर्वांनी माझं उदाहरण याच गोष्टीसाठी दिलं असतं की मी योद्ध्याच्या मरणानं मेले, ना की पळपुट्या हलक्या काळजाच्या प्राण्यासारखी घाबरून मेले. आणि हरिण प्रजातीच्या इतिहासामध्ये संकटाशी भिडणारी गर्भवती हरिणी सर्वांना प्रेरणा देऊन गेली असती. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा संकटं अचानकपणे उभी राहतात. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाही. पराभवाच्या भीतीचं सावट जमा होतं. कधीकधी तर अशा अवस्थेत आशेचा कोणताही किरण दिसत नाही. अशावेळी ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की त्या संकटापासून पळून जाण्यापेक्षा जय पराजयाचा विचार न करता जिद्दीनं त्या संकटाशी योद्ध्याप्रमाणे लढा. जेव्हा तुम्ही लढण्याची हिंमत दाखवता तेव्हा नियतीसुद्धा तुमच्या आयुष्यातील या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्की दाखवते. ही गोष्टसुद्धा ध्यानात असू द्या, आयुष्यात कितीही वादळं आली तरी तुम्ही जमिनीला गवतासारखे घट्ट टिकून राहा. तुमचा संघर्ष आणि यश जरी छोटं असलं तरी चालेल, पण ते स्वतःच्या हिमतीवर असलं पाहिजे. मित्रांनो, आजची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.